आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ खरं तर 1.5 तास आधी आपली पत्रकार परिषद झालेली आहे। आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेली आहे, मंत्रिमंडळाने ऐकली आहे, विरोधी बाकांवर बसणाऱ्यांनी देखील ऐकली आहे। पण आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे, हो किंवा नाही मध्ये तुम्ही आमदारकी घेत आहात शिवसेनेमधनं की नाही घेत आहात? नाही, ते काय ह्या टी व्हीवरच्या बातम्या आहे, लक्षात घ्या। टी व्हीवरून सूत्राधारे आलेली बातमी आहे, त्याच्यातून झालेली पत्रकार परिषद आहे। हा एक मोठा विषय आहे, एकदम लहान विषय नाही आहे। आणि हा खरं तर शिंदेसाहेबांचा विषय आहे। मी घ्यावं नाही घ्यावं, मला तर घ्यावंच वाटतंय, हे विषय नाही। पण देणाऱ्याचा विषय फार महत्त्वाचा असतो ना। म्हणजे तुमची तयारी आहे आणि पुढच्या 24 तासामध्ये जे अट राहिलेली आहे की 24 तासात फॉर्म भरायचे, तर तुम्ही तयारीनिशीर आलेले आहात? निव्वळ आमदारकीची तयारी नाही, मुद्दे पण आम्हाला प्रस्ताव आहे। आमच्या जे मुद्दे आहेत त्याच्यावर प्रस्तावावर चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतून काही समोर झालं पाहिजे। पण बच्चू कडूंसोबत कडवटपणा कोणी घेणार नाही, त्यामुळे तुमचे मुद्दे मान्य होतील असं सर्व महाराष्ट्राला वाटतं। त्यामुळे मुद्दे समजा मान्य करायसाठी होकार शिंदे साहेबांनी दिला, पक्षाने दिला, शिवसेनेने, तर तुमची खरंच तयारी आहे का? झालं तर वेगळं बोलू, नाही झालं तर वेगळं बोलू, काही विषय नाही। बच्चू कडू लवकरच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पेढे खाताना आपल्याला दिसून येते। पेढेच काय, दुसरं काही खाता येईल ना? पेढ्याचं काय, लाडू खाऊ किंवा आमच्याकडला संत्रा वाटू। एक महत्त्वाचा प्रश्न याच्यात उपस्थित होतो की समजा तुम्ही शिंदेसोबत गेले तर तुम्ही NDA सोबत जाताय, महायुतीसोबत जात आहेत। समजा तुम्ही शिंदेसोबत गेलेत तर तुम्ही NDA आणि महायुतीसोबत जाणार, पण अशामध्येच प्रवीण तायडे जे आहेत, जे अचलपुराचे सध्याचे आमदार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही असणार आहात, हे तुम्हाला मान्य आहे का? हे फार मोठा विषय नाही आहे। हे कसं आहे का, आपण राज्याचं राजकारण करतोय, त्याच्यानं ते ग्रामपंचायतपर्यंत विषय घेऊन जावा असा काही तो विषय नाही आहे, लक्षात घ्या। नक्कीच धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल। तर बघू शकतो प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासोबत मी बोलत होतो आणि कुठेतरी पेढे नाही तर आम्ही लाडू वाटू असा संकेत देखील जो आहे तो त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण शर्मासोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।